अन्याय अत्याचार जिथं होईल तिथे धावून जाणे, अन्याय अत्याचार सहन करायचा नाही, टीट फॉर टॅट हे अशा प्रकारची जडणघडण इथं झाल्यामुळे या मिलीचा विद्यार्थी हा फार हुशार आणि अन्याय सहन न करणारा अशा प्रकारची ही सबंध पिढी म्हणजे माझ्या बरोबरची ही पिढी जी आहे ही भारावलेली होती, ही सबंध पिढी. बऱ्याच मीटिंग आजकाल जे आहे बऱ्याच मीटिंग आपल्या विहारामध्ये झालेल्या तिथं आरपीआयच्या मोठ्या मोठ्या मीटिंग त्या संदर्भाने काही सांगा. कुठं आपल्या विहारामध्ये मीटिंग झाल्या आणि तुम्हाला जिथं जिथं समजा पानवट्याचे संघर्ष झाले आपले आणि ज्या ज्या गावामध्ये पहिली भीम जयंती सुरू झाली त्या त्या गावामध्ये पहिल्यांदा भाषण करणाऱ्यापैकी तुम्ही होते. येस, बऱ्याच ठिकाणी. कारण की बऱ्याच ठिकाणी मला लिफ्ट दिली होती ना या लोकांनी, म्हणजे भाऊसाहेब मोरे, हे बीटी भैरव, टी.जी. खरात या सर्वांनी की पोरगा पहिल्यांदा बोलेल. मी बोलत असे तिथे आणि काय जे बोलत असेल ते त्यावेळेला पण बोलत असे मी त्यांच्या, आणि मग माझी नजर मेली पुढाऱ्यांच्या बाबतीमध्ये. आणि पुढाऱ्या याला लालची लागले पैशाच्या. सत्ता मिळाली, कधी सत्ता मिळाली नव्हती, आयुष्यामध्ये पहिल्यांदा सत्ता मिळाली. त्यामुळे सगळे म्हणू लागले, दादासाहेब रुपवते म्हणू लागला की मला तुम्ही MLC का करीत नाही. नगरचे मंत्री असले राहिलेले पण काँग्रेसमध्ये ते गेले, मंत्री झाले. पण ते म्हणे मला का करीत नाही. दादासाहेबाला म्हणू लागले की दादासाहेबांनी होकार दिला होता यांना रासू गवईला आणि सेकंड टर्म होती त्यांची. सेकंड टर्म म्हणल्यानंतर BC कांबळे दादासाहेब रुपवतेला मिळाली, PG रोहम दादासाहेब रुपवतेला मिळाले. ह्या सगळ्या लोकांनी मिळून मग नंतर दुरुस्त आणि नादुरुस्त दोन RPI केले. RPI दुरुस्त आणि नादुरुस्त. मग त्याला मराठवाड्याची टीम काय होती मग आपली. आणि इथे मराठवाड्यामध्ये आम्ही फक्त गवईच्या बाजूने, दादासाहेब गायकवाडांच्या बाजूने इथे, कारण का इथे उभी ते याच्यामध्ये घेऊ नका. एक मिनिट.